हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे. आणि मी काल गेले होते मार्टमध्ये सामान भरायला, घरचं सामान आपलं नेहमीचं महिन्याचं. तर मी आज ना त्या सामानाची खूप वाट बघते, म्हणजे कधी येईल सामान. आज सकाळी घेऊन येणार होते ते. तर वाट का बघते, कारण की मी ना काल हँड ज्युसर घेतला एक. तर मला तो बघायचा आहे कसा आहे, नेमका काय आहे आणि तो खरंच चांगला आहे का. कारण मला ना मोसंबी ज्यूस, ऑरेंज ज्यूस खूप आवडतो आणि गाडीवर बघा मिळतो ते हँड मॅन्युअल असतं, तशा टाईपमध्ये आहे. तर म्हणून मला एक्साइटमेंट आहे बघायला. मी आल्या ओपन करणार आहे आणि पहिले ज्यूस काढणार आहे त्याच्यातून. म्हणजे माझ्याकडे आहे ऑलरेडी ज्यूसर, पण त्याच्यामध्ये ना बरोबर होत नाही, थोडासा कडू लागतो, कडवट असा लागतो, म्हणजे टेस्टी नाही लागत. त्याच्यामध्ये ना फिल्टर नाही, म्हणजे आहे फिल्टर पण तरी पण माहीत नाही का असं म्हणजे लागतं ते. तर आज मी म्हटलं, म्हणजे काल मी म्हटलं बघू हा घेऊन बघूया आणि याच्यामध्ये कसं होतं ज्यूस ते बघूया. कारण की ना मला आवडतं सकाळी उठल्या ब्रेकफास्टला आता ज्यूस वगैरे मस्त प्यायचं वगैरे. बघूया आता कधी येते सामान. आल्या मी पहिले ते ओपन करणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्यूस बनवणार आहे. सो गाईज बघा सामान आलेलं आहे आणि ते म्हणाले होते की 12-1 वाजेपर्यंत सामान घेऊन येऊ म्हणून, पण 11 वाजता सामान आलं आहे, खूप लवकर. आणि मला ज्याची एक्साइटमेंट होती ते आहे हे ज्यूसर. तर आल्या मी ओपन केलेलं आहे ज्यूसर. हे बघा हे आहे. आणि लकीली माझ्याकडे ना ऑलरेडी घरातच ऑरेंजेस पण होते, जास्त नाही आहेत पण ठीक आहे. मला हे काय म्हणतात त्याला, ज्यूस काढून बघायचं तर ठीक आहे. 5 तर 5 जास्त निघणार नाही ज्यूस, पण ठीक आहे काढून तर बघूया आधी निघतोय की नाही ते. आणि हे आहे ज्यूसर आणि याची क्वालिटी ना खरंच खूप मस्त होती क्वालिटी. प्लास्टिकच आहे पण हे एक वेगळ्या क्वालिटीचं प्लास्टिक आहे. इथून वरून आपण फ्रूट्स टाकायचे, ज्याचा ज्यूस आपल्याला काढायचा आहे तो. आणि इथून सगळ्या त्या बिया वगैरे जे काही आहे ते बाहेर येणार. आणि खाली ग्लास पण आहे आणि ग्लासची क्वालिटी पण आहे ना मस्त होती, म्हणजे आहे ग्लासची क्वालिटी पण, म्हणजे असं नाही की एकदम लेचा पेचा वगैरे ग्लास आहे, तसं काही नाही, एकदम मस्त क्वालिटी आहे. आणि हे बघा ह्याच्या बॉक्सवर दिलेलं आहे तुम्ही कशाचा ज्यूस बनवू शकता. ते ऑरेंजेस आहे, किवी, पायनॅपल, बीटरूट, गाजर, डाळिंब, वॉटरमेलन आणि आल्याचं सुद्धा चित्र दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याचा ज्यूस बनवू शकता. मला तर ऑरेंज, पायनॅपल, संत्री ह्याचाच आवडतो. आणि बघा सेम तसंच दिसतं ना जसं आपण बाहेर पितो बघा ज्यूस, त्यांच्याकडे असं सेम तसंच दिसतंय. आणि बघूया आता ह्याच्यामध्ये ज्यूस निघतंय की नाही ते. इथे माझ्याकडे संत्री होती, ही ऑरेंज मी सोडून घेतली आहे आणि बघू आता होतंय की नाही. सो टाकू असंच ना, 1 2 एकच टाकू का, 1 2 3. ओ माय गॉड, वाव. इथे हे ठेवायला लागेल काहीतरी, इथे इथून बाहेर पडेल. आलं इथून बाहेर, आलं ठेवू का ते हवेने आलेलं पकडावं लागेल. हो पकडावं लागेल ते. होतंय यार, मला वाटलं की होतंय की नाही. आता रोज ज्यूस. नाईस, छान आहे ना. बिया वगैरे सगळे निघतात असं. ठेव खाली वगैरे, नंतर पुसते ते. ठेव ठेव, जाऊ दे, पिशवीत पडेल ना म्हणून. भारी आहे ना पण हे. मला ना डाऊट होता अरे निघेल की नाही. तर इकडे 3-4 संत्री होती आणि आता मस्त ज्यूस निघाला. मस्त.
हे पिलं बघ थोडासा. आज खूप दिवसाने आधी घरी आहे. तो खूप लाजतो ॲक्च्युली. व्हिडिओ समोर यायला, कॅमेरा समोर यायला लाजतो. तर सकाळी मस्त हेल्दी ऑरेंज ज्यूस प्यायले मी. आणि आता जंक फूड फ्राईड बऱ्याच दिवसाने खाते मी. सारखं नाही खात मी. आज आधी घरी होता. तो म्हणाला तुला जे काही पाहिजे ते ऑर्डर कर. तर मी त्याचा फायदा घेतला आहे आणि मस्त पिझ्झा, गार्लिक ब्रेड, फ्रेंच फ्राईज ऑर्डर केला. तर खूप दिवसाने मी आज पिझ्झा, गार्लिक ब्रेड, फ्रेंच फ्राईज हे सगळं काही ऑर्डर केलं होतं. कारण की आधी म्हणाला ठीक आहे मागव. मी जास्त नाही खात कारण की त्याच्यामध्ये मैदा वगैरे खूप असतो. जंक फूड आहे आफ्टर ऑल हे सगळं काही. पण ठीक आहे कधीतरी मी खाते. आणि आधी आज स्वतःच म्हणाला की तुला जे मागवायचं ते मागव. तर म्हटलं चला मागवूया आज. आणि इकडे बघा पेरी पेरी फ्राईजसुद्धा ऑर्डर केली होती. तेही खूप छान होतं. आणि आधीने ऑर्डर केली होती मटन बिर्याणी. मी मटण अजिबात नाही खात. त्याला मटण हे खूप आवडतं. त्यांनी मटन बिर्याणी ऑर्डर केली होती. आज मी डबल चीज बर्स्ट पिझ्झा ऑर्डर केला आहे. आणि वाव मस्त पिझ्झा आहे. कोणी मला विचारलं ना की तुला आधीपेक्षा काय आवडतं तर मी म्हणेल की मला पिझ्झा आवडतं. मला पिझ्झा आवडतं खूप. आणि आधी मला खुन्नस देतं बाजूने. आणि इथे आहे गार्लिक ब्रेड आणि इथे चीजी डीप. वाव मस्त आहे. फुल चीज आहे. सगळं सॉफ्ट आहे. डॉमिनोज आहे. मला डॉमिनोज हे फार आवडतं. तर इथे पिझ्झा ना फुल चीज लोडेड होता. तुम्ही इथे बघत असाल. आणि मी फर्स्ट टाईमच डॉमिनोजमधून चीज बर्स्ट पिझ्झा ऑर्डर केला होता. याआधी मी सिम्पल मार्गरेटा पिझ्झा, गोल्डन पिझ्झा, चिकन पिझ्झा हे सगळं काही ऑर्डर केलं होतं. पण फर्स्ट टाईम मी ॲक्च्युली कस्टमाइज करून ऑर्डर केला होता. जो बेस आहे पिझ्झाचा तो चीज बर्स्ट पिझ्झा मी सिलेक्ट केला होता. तर असा हा पिझ्झा आला चीज लोडेड. तुम्ही बघितलं असेल पूर्ण खाली जो बेस आहे पिझ्झाचा फुल चीज आहे. सगळीकडे चीज आहे. म्हणून त्याची टेस्ट इतकी मस्त लागत होती ना. फुल मेल्टेड चीज होतं आहे. सो गाईज इतकं सगळं काही खाल्लं ना पिझ्झा वगैरे सगळं काही. तर एवढी सुस्त आल्यानंतर तर ते झोपून गेले. मस्त झोप लागली. आणि आता संध्याकाळ झाली आहे. तर उठल्या माझे पार्सल आले 2. मी एक सँडल ऑर्डर केली होती ॲमेझॉनवरून आणि कुर्ता सेट ऑर्डर केला होता मिशोवरून. तर दोन्ही पार्सल माझे आले. तर हे आहे, हे सँडल आहे. मी अजून ओपनसुद्धा केलं नाही आहे. तसंच आहे की नाही हे बघायचं आहे. मी ऑर्डर केलं होतं ते तर खूप छान हील्स होती व्हाईट कलरची. तर बघू आता तसेच आहे की नाही. आणि हा एक कुर्ता पायजमा सेट आहे बघा. दिसायला तर खूप छान दिसतो आहे वरून. पण अजून मी ओपन नाही केला. जस्ट मी पॅकेट म्हणून काढलं आहे. पण हे अजून मी ओपन नाही केलं आहे. पिंक कलरचा आहे. खूप दिसतो आहे तर छान दिसतो आहे. पण तो आपण वेअर करून वगैरे बघावं लागेल मला इथे होतो आहे की नाही काय ते. तर बघूया आता आपण ओपन करून कसं आहे ते. आणि ना याचं मी म्हणजे एकदम डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे. म्हणजे मी ना भरपूर ऑनलाईन शॉपिंग करते. मिंत्रावरून, ॲमेझॉनवरून, मिशोवरून भरपूर वेळा म्हणजे भरपूर टाईम करते. पण मग मी एकदा विचार केला की आपण पण ह्याचा एक हॉल असतात ना मिशो हॉल, मिंत्रा हॉल, ॲमेझॉन हॉल. तर तसं बनवूया आपण. तर मी लवकरच तोही व्हिडिओ बनवणार आहे. आणि तिथे मी सगळे याचे डिटेल्स तुम्हाला देणार आहे. कसं आहे, काय आहे, तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे सगळं काही सांगणार आहे. आणि तुम्ही तो व्हिडिओ बघा नक्की. आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि नोटिफिकेशन बेल ऑन करावं लागेल. कारण की मी जेव्हा पण हा व्हिडिओ अपलोड करेल ना किंवा दुसरे कुठलेही व्हिडिओ मी अपलोड करत जाईल ना तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येत जाईल की मी व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि तुम्ही जाऊन लगेच बघाल. तर त्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आता आपण हे पार्सल ओपन करून. ह्याच्यामध्ये मागवलेली चप्पल जी आहे ती अगदी तशीच आहे का जशी मी इमॅजिन केली होती, जशी यांनी फोटोमध्ये दाखवली होती तशीच आहे का बघूया. आय होप सो तशीच पाहिजे तर जरा बरं वाटेल मला. नाही तर मग चेंज करावी लागेल. तर चला आता ओपन करूया आपण.
तर इकडे विधी आलेले आहे आणि विधीला हे ओपन करायला मी सांगितलेलं आहे माझं पार्सल. ओ माय गॉड, वाव. बघू, मला 7 येतं, तुला 6 होतं. येस, 7 येतं. वाव, खूप छान आहे, मस्त आहे, अगदी जसं दाखवलेलं तसंच्या तसं. तर ही चप्पल आहे, म्हणजे हील आहे, जशी मी बघितली होती अगदी तशीच आहे बघा. 6 नंबरची आहे आणि हिल्स बघा याचे मस्त. एक म्हणजे ड्रेसवर, साडीवर वगैरे मस्त वाटणार आहे ही चप्पल. मला तर खूप आवडली. त्याची डिझाईन पण सेम तशीच आहे जशी फोटोमध्ये होती तशीच. आणि फक्त ही 500 रुपयाला मी घेतलेली आहे, 499ला ॲमेझॉनवरून. ह्याची लिंक जर का तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंट करा, मी याची लिंक तुम्हाला देईल. तर बघूया आता वेअर करून मला येते की नाही. तर ही माझ्या पायाला बघा परफेक्ट आलेली आहे. तर ह्या चप्पलचा लुक बघा खूप सुंदर आहे, पण मी जेव्हा ती पायामध्ये घातली आणि फक्त 4-5 पावलं चालले तेव्हा मला जाणवलं की याचे हिल्स जे आहेत ते खूपच कडक आहेत. त्यामुळे ही चप्पल अनकम्फर्टेबल आहे. मला तर खूप अनकम्फर्टेबल वाटली. हिल्स थोडे सॉफ्ट असते ना तर मग मस्तच मजा आली असती, कारण की दिसायला बघा ही चप्पल म्हणजे त्यांनी लुक याचा मस्त दिला आहे, पण हिल्स एवढे कडक का दिलेत माहीत नाही. त्यामुळे खूप अनकम्फर्टेबल आहे ही चालायला. तुम्हाला जर का सवय असेल, कडक हिल्स तुम्ही वापरत असतील तर तुम्ही ही ऑर्डर करू शकता. लुक वगैरे खूप चांगलं आहे, क्वालिटी पण चांगली आहे, पण हिल्स त्याचे खूपच कडक आहेत. त्यामुळे मी तर नाही चालू शकत एवढे कडक हिल्स घालून, तर मी हे रिटर्न करणार आहे. मला लुक आवडलेला आहे ह्याचा, पण अनकम्फर्टेबल असल्यामुळे मी हे रिटर्न करणार आहे. तर आता मी हा कुर्ता पण ओपन करून बघितला आहे आणि बघा तुम्ही किती मस्त आहे. मस्त व्ही नेक आहे याला आणि लेस आहे याला व्ही नेकला आणि हाताला पण लेस आहे बघा, किती मस्त वाटतं. आणि प्रिंट तर खूप छान वाटते, फुलांची डिझाईन आहे आणि रंग तर खूप छान आहे. पिंक कलर आहे याच्यामध्ये, मला तर खूप आवडला. तर बघा खूप छान आहे. आणि याच्या खाली पायजमा आहे, तो प्लेन आहे पॅन्टसारखा. बघा लूज जसं असतो ना हे तसं आहे, पंजाबी स्टाईल. विधी बोलते आहे कॅमेराच्या मागून, हाय सांग. बघा हे आहे, असं बॉटम आहे याला, म्हणजे एकदम टाईट नाही आहे, लूजवाला आहे. आणि कुर्ता तर मला खूप आवडला. जेव्हा पण मी हा वेअर करेन तर तुम्हाला नक्की व्हिडिओ मी दाखवेल. आणि मी तुम्हाला म्हटलं की मी याचा व्हिडिओसुद्धा बनवणार आहे, डिटेल्समध्ये तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये मी सगळं काही शेअर करेल तुमच्यासोबत. तर असं तर मला खूप आवडला आहे. तर तसं मला वाटतं की हा कधी घालू मी आदिश मामाच्या बड्डेला. छान आहे ना. तर अशा पद्धतीने मी घेतला आहे आणि हा एकदम अंडर बजेट आहे, स्वस्त आहे. कितीला आहे, काय आहे, आणि तुम्हाला घ्यायचा असेल तर मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत याची लिंक नक्की शेअर करेन. तो इथे आलेला आहे पिझ्झा, आणि मी आज सकाळी स्टोरी टाकली होती ना, पिझ्झा तुम्ही बघितलं असेल. तर विधीला पण खायचा होता पिझ्झा, तर मी विधीसाठी ऑर्डर केलेला आहे हा पिझ्झा. तिने तर मला फोन करून सांगितलेलं की मला ऑर्डर करते. मी तिला म्हटलं की तू इकडे ये आणि मग मी तुला ऑर्डर करते तुझ्यासाठी. तर बोल. तर विधीला पण मी सेम पिझ्झा ऑर्डर केलेला, चीज बर्स्टवाला पिझ्झा, आणि आता आलेला आहे. हाच पाहिजे होता ना तुला. इकडे बघ, है ना, गरम गरम आहे. सगळ्यांना दे थोडं थोडासा. हो हो थांब. पहिले मला खाऊ दे.
तिला पहिले खाऊ दे. साईडचा खा मग थोडंसं. हा तिथे नसलं कसं आहे. काल आम्ही नेल आर्ट केलेलं आहे बघा आणि प्राचीने मला करून दिलं आहे. म्हणजे आता आपलं घरचंच आहे तर जेव्हा हे होईल निघेल तर लगेच दुसऱ्या दिवशी नेल्स असतात मला. आणि जेव्हा मी बाहेरून करायचं ना तेव्हा वापरे तेव्हा एवढे जपून 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 वापरायचे ना. आता आपल्या घर की खेती है तो. आणि एवढे सुंदर सुंदर नेल्स केलेत ना मला प्राचीने हे मी. तर तुम्हाला पण असे नेल्स करायचे असतील ना नेल आर्ट वगैरे तर नक्की तुम्ही कमेंट करा मला. मी तुम्हाला मेसेज करेल आणि घरी येऊनसुद्धा आम्ही नेल आर्ट करून देऊ तुम्हाला. तुम्हाला लग्नासाठी कुठल्या पार्टीसाठी फंक्शनसाठी तुम्हाला एकदम अंडर बजेट नेल आर्ट नेल एक्सटेन्शन अजून काय काय जेल पॉलिश सगळं काही. आणि प्राचीने पण बघा किती छान नेल्स केले तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती मस्त एक एक डिटेलिंग बघा याची. सगळे डायमंड्स आणि कलर्स वगैरे बघा किती मस्त आहे. आणि मी तर हे असे याला काय म्हणतात मी केलं त्याला ग्लिटरी. मला का माहीत नाही मला असेच आवडतात. हे बघा किती छान वाटतात. तुम्ही शेप बघा नेल्सचा एकदम सगळी डिटेलिंग्स बघा किती मस्त आहे बघा. ह्या हाताला पण आहे किती सुंदर वाटतात बघा. आणि आजचा व्ह्यू बघा गॅलरीमधला मस्त. तर इथे लसूण घेतला होता मी. तर आमच्या इथे 250 रुपये किलो लसूणचा भाव सुरू आहे. तुमच्याकडे किती आहे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर मी थोडासा उन्हामध्ये सुकायला ठेवलेला होता तो. तर तुमच्याकडे किती भाव चालू आहे लसणाचा तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. हा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून आम्हाला सांगा कसं वाटलं ते. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि नोटिफिकेशन बेल पण ऑन करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला लगेच कळेल. तर चला पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.